उत्तर पश्चिम लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल वैया कीर्तिकर सध्या आमच्यासोबत आहे। सर, तुमच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक नेते तुमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत। तर संजय निरुपम यांनी ट्विट करीत सांगितलं आहे की ईडीचा दुसरा संबंध तुमच्याकडे आला आहे, पण तुम्ही वॉन्टेड आहेत, तुमची एरियामध्ये नाही आहेत, जेलमधून तुम्ही निवडणूक लढणार आहेत, काय तुमची? ठीक आहे, बघा कसं आहे की ह्या इन्क्वायरी एजन्सीज हे त्यांचं काम करत असतात। मी परत एकदा सांगतो की आज ते म्हणतात मी गुन्हेगार आहे, तर जो काही OWचा गुन्हा तिकडे त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्या FIRमध्ये माझं त्यांनी नाव दाखवावं, कुठे बाबा अमोल कीर्तिकर म्हणून वैयक्तिक नाव आहे ते ठीक आहे। त्या माध्यमातून एखादा गुन्हा नोंद झाला की त्या माध्यमातून इन्क्वायरी होत असतात। त्या इन्क्वायरीच्या संदर्भामध्ये ED असेल, EOW असेल, हे नोटिसेस काढत असतात आणि त्यांना मी सहकार्य करतो आहे। आणि मला असं वाटतं की गेल्या 2 वेळेला मी ED ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा आलो आणि त्या ठिकाणी त्यांना जी काय कागदपत्र पाहिजे होती दिली, त्यांनी माझी इन्क्वायरी पण केली, त्यांनी स्टेटमेंट्स पण घेतली आणि ती व्यवस्थितरित्या दिलेली आहे। ह्यावेळेला माझ्यावरती एक पक्षाची जबाबदारी होती आणि मला गावाला जायचं होतं माझ्या देवाच्या कामासाठी, त्या दृष्टीने मी गेलो होतो आणि तसं मी त्यांना कळवलं होतं, त्यांनी मला वेळ दिलेली आहे आणि नक्कीच पुढच्या वेळेला मी जाण्याचा प्रयत्न करीन। पण तुम्ही आज अंधेरीमध्ये आहे, संजय निरुपमने लिहिले आहेत की ईडी का दूसरा संबंध खिचड़ी चोर अभी फरार, ऐसा है MBA का उम्मीदवार, विनम्र प्रश्न क्या जेल से करेंगे प्रचार, त्यांना काय उत्तर देणार? आता शेवटी बघा, प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु मी तुमच्या चॅनलच्या समोर आहे, तुम्ही आज वर्सोव्यात आहात, म्हणजे मी या मतदारसंघाअंतर्गतच फिरतोय, मग फरार असण्याचा संबंधच येत नाही। ईडी समोर तुम्ही जाणार आहेत का? हां, जाईन ना, त्यांनी बोलवलं आहे त्यावेळेला मी नक्कीच जाईन। मी माझ्या वरिष्ठांचा निर्णय घेईन काय घ्यायचा तो माझ्या वकिलांशी बोलीन आणि जाईन। आणि मी जरी गेलो नसलो गेल्या वेळेला तरी त्यांनी जे पेपर मागितले होते त्यातले बऱ्यापैकी पेपर मी दिलेले आहेत आणि त्यांनी जे काही गोष्टी मागितल्या होत्या त्याच्यापैकी बऱ्यापैकी ज्या आहेत त्या मागच्या इन्क्वायरीमध्ये त्यांनी घेतलेल्या आहेत। गोविंदा यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे, तुमच्यासमोर उभे राहण्याची शक्यता आहे, सर काय सांगाल तुम्ही? नक्कीच शेवटी मला माझ्या पक्षाने महाविकास आघाडीने मला तिकीट दिलेलं आहे, मी लढणारच आहे। समोरचा उमेदवार कुठल्या पक्षाचा असेल ते त्या पक्षाने त्यांना निवडायचं आहे आणि जो कोणी उमेदवार समोरचा पक्ष देईल त्याच्यासमोर मी आणि माझे पक्षाचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही अत्यंत चांगल्या प्रमाणे ही लढत देणार आहोत। पण जर गोविंदा तुमच्या समोर आले तर तुमची लढत टॉप होणार आहेत का? असं काय नाही आहे, शेवटी बघा कोण समोर आहे ह्याच्यापेक्षा आपण लोकांकडे जाऊन काय मागतोय। मी कधीच निगेटिव्ह प्रचार कोणाचा केला नाही आहे, मला जे काय करायचं आहे ते मी लोकांपर्यंत सांगणार आहे। उद्धव साहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, आमचं आदित्य साहेबांचं नेतृत्व लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून देशपातळीवरती जे काय आम्ही पुढे जाऊन काम करणार आहोत ते मी लोकांकडे घेऊन जाणार आहे। नक्कीच सर्व लोकांचं समर्थन मला मिळत आहे। मी गेले अनेक दिवस या भागामध्ये फिरतो आहे आणि आजही मी सकाळपासून फिरतो आहे। नक्कीच लोकांना काही गोष्टी पटत नाहीत, त्यामुळे लोक शिवसेनेच्या बाजूनी, महाविकास आघाडीच्या बाजूनी आणि पर्यायाने माझ्या बाजूनी लोक आहेत। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी आरोप केले आहेत की गोविंदा निवडणुकीच्या वेळी जिंकण्यासाठी दाऊद इब्राहिमच्या त्यांनी मदत घेतली होते, त्या आरोपावर तुम्ही काही बोलणार आहात का? आणि जर तुमच्या सोबत तसा झाला तर काय तुमची प्रतिक्रिया? आता हे सगळं त्यांचेच भाजपचे ते सहयोगी पक्षातले ते वरिष्ठ नेते आहेत आणि जर का सहयोगी पक्षातले वरिष्ठ नेते जर का असं बोलत असतील तर नक्कीच त्यांच्या पक्षाने विचार करायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की कुठल्याही पद्धतीने, कशाही पद्धतीने समोरच्या माणसाने आमच्यासमोर यावं। शिवसेना ही कधी डगमगली नाही, कधी डगमगणार नाही। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन प्रेम आत्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।